आणि आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे। महिला लोकप्रतिनिधींच्या वतीनं त्यांचे पतिराजच काम करतात तेव्हा आपण त्यांना झेरॉक्स लोकप्रतिनिधी असा शब्दप्रयोग काही वेळेला वापरतो। त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत असंच काहीसं घडल्याचं पुढे येत आहे, ज्याबद्दल मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करत नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली। महिला लोकप्रतिनिधींच्या नावे अनेकदा त्यांचे पतीच सर्व कारभार करतात। असाच कारभार त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत उजेडात आलाय। नगराध्यक्षा विजया लड्ढा यांचे पती दीपक लड्ढा यांनी ग्रीन झोन मधील 150 एकर जमीन बदलून ती येलो झोन मध्ये टाकली आहे। मात्र नगरपालिकेच्या मुख्याधिकारी चेतना करुरेंमुळे हा प्रयत्न फसलेला आहे। अधिकाऱ्यांनी वेळ दिल्याप्रमाणे आज टाउन प्लॅनिंग आणि नगरपालिका दोघांना एकत्रितपणे बैठकीस बोलवलेलं होतं। त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी असे निर्देश दिलेले आहेत की नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जे ठराव झालेला आहे त्याच पद्धतीने डीपी तयार करायची कार्यवाही व्हावी। ब्रह्मगिरी पर्वताला लागून असलेला डोंगर भुईसपाट करून गौण खनिजाद्वारे पैसे कमावणं हा त्यामागचा हेतू आहे। विशेष म्हणजे यामध्ये राज्यातील बड्या नेत्यांना रस असल्याची ही चर्चा आहे। मात्र आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा नगराध्यक्षांचे पती दीपक लड्ढा यांनी केलाय। पहिली गोष्ट, ज्यावेळेला हा आराखडा आला पहिल्या वेळेस त्यावेळेला माझी मिसेस नगराध्यक्ष नव्हते, त्याच्यामुळे त्याचा काही संबंध येतच नाही। माझा तो दूरवर संबंध नाही। फक्त माझा रोल एवढा आहे की पत्नी बरोबर मी जातो, तिला घेऊन येतो, कारण की रेडिओवर तिला महिला आहे, त्याच्यामुळे मला तिच्याबरोबर जाणं भाग आहे। नगरपालिकेतील विरोधकही दीपक लड्ढा यांच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे नगराध्यक्षांवरच आता अपात्रतेची कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते। त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी, त्यांना अपात्र ठरवण्यात यावे अशा प्रकारची मागणी त्या मुख्याधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केली होती। कलेक्टर साहेबांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, कारण शासनाने पारित केलेल्या GR नुसार कारवाई कलेक्टर साहेबांकडून अपेक्षित होती। कारण एका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांनी ती कंप्लेंट केलेली असताना त्याची पाठीराखण कदाचित काही दबावाचे फोन आलेले असू शकतात। कायद्यानं लोकप्रतिनिधींच्या नातलगांना शासकीय कामात हस्तक्षेप करण्यास मनाई आहे। मात्र तरीही अनेक पतिराज अनेक स्वराज्य संस्थांचे कारभार चालवतात, हे काही नवीन नाही। अशा लोकांवर वेळीच कारवाई होणं गरजेचं आहे। सागर वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, त्र्यंबकेश्वर।